रामकृष्ण हरी श्री विठ्ठल. नमोस्तु जगमित्राय ज्ञानेश सहचारिणे वैद्यनाथ कृपा छत्र छाया निवासकारिणे. ऐका जेथ वाचा विसावे ती साधू कथा. जगमित्र नागा ऐका कथा त्यांची मैत्री ज्याची साची भूतमात्री. जगमित्र नागा हे सुदामा भक्त ब्राह्मण यांचा अवतार मानल्या जातात. 13व्या शतकातील ज्ञानोबारायांच्या संगतीमध्ये प्रभाव आले. शके 1280च्या सुमारास पिरंगुट खोऱ्यातील पिरंगुट या गावात म्हणजे मुठे खोऱ्यातील पिरंगुट गावामध्ये त्यांच्याकडे कुलकर्णी पद हे नांदत होतं. शके 1500 नंतर रंगनाथ जगमित्र याने आपले वतन कोणा एका बालाजी हरिमेंढजोगी या गृहस्थाला विकले. नागेश नागा हे त्यांचं नाव, जगमित्र ही त्यांची पदवी. असो तैसी आघवाची भूतमात्री एकपणे जया मैत्री. अशा पद्धतीने किंवा ते तीर्थ ते क्षेत्र जगी तेची पवित्र. भक्ती कथेसी मैत्र जया पुरुषा भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. अशा पद्धतीने जगमित्र नागा हे त्या ठिकाणी होते. असो जगमित्र नागा श्री संत जगमित्र नागा यांचा चरित्राचा आपण विचार पाहत आहोत. ऐका जेथ वाचा विसावे ते साधू कथा. जगमित्र नागा हे नागेशनाथ नागेश सिद्ध किंवा आपण त्यांना नागा शेट्टी नागनाथ या नावाने त्यांचं नाव होतं. जगमित्र ही पदवी होती. अनेक संत विसोबा हे नाव पण त्यांना सरसर खेचर परता मुक्ताईने बोललेलं होतं किंवा भागवत ऐकण्यामध्ये तरबेज होते म्हणून परिसा भागवत. चांगदेव त्यांना कोरा होता म्हणजे त्याला संबोधलेलं आहे म्हणून कोरा चांगदेव अशी उपाधी लागली. त्याच पद्धतीनं एक अज्ञान सिद्ध आहेत. अज्ञानपणी ज्ञानसिद्ध म्हणती. भैरा पिसा भैरम भटाला भैरा पिसा म्हटलं जातं. पिसा म्हणजे वेळा पिसा या अर्थाने त्याला ती पदवी लागलेली आहे. असो त्याच पद्धतीनं गोरोबा काकांना जसं आदराने आपण काका म्हणतो पण काकी मुद्रा ही योग मुद्रा आहे. कावळ्यांची सारखी एक त्या ठिकाणी मुद्रा आहे काकी मुद्रा म्हणतात. आणि ती उघडल्याच्या नंतर योग साधनेमधला जो शेवटचं टोक आहे ते गोरोबांनी गाठलेलं होतं म्हणून श्री संत गोरोबा काकांना काका असं काकी मुद्रेवरून त्यांना ती पदवी प्राप्त झालेली आहे. असो जसं भगवान श्री ज्ञानोबरायांना श्री संत भागू महारीण यांनी म्हटलेलं आहे भिंती चालविली ऐसी कृपाळू माऊली. याच पद्धतीनं जगमित्र नागा ऐका कथा त्यांची मैत्री ज्यांची साची भूतमात्री. सर्व संतांची चरित्र अनुकरणीय आहेत. लीलाचरित्र आणि अनुभव चरित्र असे दोन प्रकार आहेत. असो वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा या पराकोटीतील सर्वभूती त्यासी दिसे वासुदेव नाही तुझा भाव त्याचे म्हणी. 13व्या शतकातील जे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रभावळीत उदयाला आले त्यामध्ये श्री संत जगमित्र नागा आहेत. यांच्या घराण्यामध्ये शके 1280चे सुमारास पिरंगुट गावामधील मुठे खोऱ्यातील कुलकर्णी पद होतं. त्यांच्या वंशजापैकी कोणीतरी शके 1500 नंतर रंगनाथ जगमित्र याने हे आपले वतन कुलकर्णी पदाचं बालाजी हरिमेंढजोगी या इसमाला विकलेलं होतं. असो जगमित्र नागा असं भीमस्वामी रामदास असं म्हणतात जगमित्र राहे प्रतिष्ठानी द्रव्याचा व्यवसाय करुणी. आणि नामदेव महाराज म्हणतात परिवजनाता जगमित्र नागा ध्यानी पांडुरंगा आठवित. जगमित्र नागांचा जन्म अंदाजे शके 1192 पिरंगुट मुठे खोऱ्यातील या गावात झाला. त्याच्यानंतर
जगमित्र नागा महाराज हे द्रव्याचा व्यवसाय करायला पैठणला आले आणि कालांतराने आळंदीला ज्ञानोबारायांची विसोबांच्या संगतीमध्ये भेट झालेली आहे. आणि ज्ञानोबारायांच्या संगतीमध्ये आल्याच्या नंतर जगमित्र नागांनी आणि मग पंढरपूरची वारी केलेली आहे. आणि वारीला गेल्याच्या नंतर ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ महाराज, गोरोबा काका यांच्या संगतीमध्ये पंढरपूरचं दर्शन घेतल्यावर तिथंच नामदेव महाराजांच्या घरी मुक्काम केला. आणि ते स्वतः म्हणू लागले, हरी जागरासी जावे, माझा विठोबासी पाहावे, देव ऋषी सर्व येती, नभी विमाने दाटती, ऐसा आनंद सोहळा जगमित्र नागा पाहे डोळा. किंवा काकड आरती पाहिली भगवंताचे पांडुरंगाचे, तर त्यांनी अभंग केलेला आहे. काकड आरती दृष्टी पडे, पाप उठाउटी झडे. त्याच पद्धतीनं रुक्मिणी मातेचं दर्शन घेताना एक सुंदर अभंग केलेला आहे. आई बहुकृपावंत, विश्वजनासी पोषित, दिव्य वस्त्रे कुंकुम ल्याली, रत्नाभरणे ती शोभली. जे रुक्मादेवीस भजती, मनोरथ पूर्ण त्यांची होती. याच पद्धतीनं प्रत्येक रचना सत्यभामा प्रिय हरी, तिचे मनोरथ पूर्ण करी, पुष्पासाठी रुसली भारी, पारिजातक लाविला द्वारी. असे अनेक आख्यान, पौराणिक आख्यान भागवत ग्रंथानुसार जगमित्र नागा महाराजांनी त्या पद्धतीनं प्रासंगिक अशा रचना केलेल्या आहेत. असो, जगमित्र नागा ज्ञानोबरायांच्या संगतीमध्ये तीर्थयात्रा करत गेलेले आहेत. आणि तीर्थयात्रेला जात असताना नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज, त्याच्यानंतर सर्व संत मांदियाळी तीर्थयात्रेला गेल्याच्या नंतर तीर्थयात्रा पंढरपूरहून रेणापूर, अंबेजोगाई, परळी वैजनाथ आणि परत माहूरगड अशी तीर्थयात्रा गेलेली आहे. असो, द्वारकेपर्यंत तीर्थयात्रा, पार पंजाबच्या घुमाणपर्यंत तीर्थयात्रा झालेल्या आहेत. आणि या तीर्थयात्रेमध्ये जगमित्र नागांनी आपलं द्रव्य, जे आपला द्रव्याचा व्यवसाय होता, अनेक प्रकारचं द्रव्य जे होतं सोबत नेलं, दान धर्मामध्ये खर्ची केलं. तीर्थयात्रा करून परत आले. परत आल्याच्या नंतर संत समुदाय परत आल्यावर नामदेव महाराज, माझा लाडका नामा परत आला म्हणून माऊंद करायचं ठरवलं नामदेव महाराजांच्या तीर्थयात्रेचं. आणि स्वतः अक्षता देत जात असताना त्याच वेळेला सर्व संत समुदायाच्या मांदियाळीमध्ये तीर्थावळीच्या प्रसंगामध्ये वारंवार जगमित्र नागांचा उल्लेख येतो. आणि ते पांडुरंग परमात्मा स्वतः बोलतात, नामा, अरे तुमचं सगळ्यांचं ठीक आहे रे, पण हा जगमित्र जिवलग मांडीला संसार ओवाळून, यांनी संसार ओवाळला रे, यांनी संसार ओवाळून टाकला. अशा पद्धतीनं जगमित्र नागांच्या विषयी गौरव उद्गार काढले जातात. तेच जगमित्र नागा महाराज जगमित्र नागा महाराज तीर्थयात्रेच्या नंतर ज्ञानोबरायांनी परत समाधी घेतली. अतिशय जगमित्र नागा महाराजांच्या जीवनातील बदल घडवणारा हा प्रसंग आहे. सर्व संत समुदाय जमलेला आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचं वर्णन माझ्या अल्प वेळेमध्ये अशक्य आहे, कारण मला जगमित्र चरित्र पाहायचं आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेतली आणि त्या समाधीला असं म्हणतात की जगमित्र नागा महाराज समाधीची जागा पाहण्यासाठी मशाल घेऊन भुयारामध्ये उतरलेले होते. आणि नामदेव महाराजांच्या मुलांना ते वाट दाखवत खाली गेलेले होते, असा प्रघात आहे. परळी परिसरामध्ये पंचक्रोशीमध्ये हा विषय बोलला जातो की जगमित्र नागा मशाल घेऊन त्या समाधीची जागा पाहण्यासाठी उठविला नंदी शिवाचा ढावळा, उघडली शिळा विवराची. याच पद्धतीनं समाधीचा प्रसंग अतिशय दुःखद आहे. आणि त्या प्रसंगामध्ये, त्या सोहळ्याच्या वेळेला जगमित्र नागा बोक्षी रडत आहेत. नामदेव महाराज सर्व कासावीस झालेले आहेत. बांधल्या पेंडीचा सुटला असे आळा, तृण रानमाळा पांगलेसे. त्याच पद्धतीनं प्रत्येक संत परागंदा झालेले आहेत. प्रत्येकाला दुःख झालं. माऊली गेलेले आहेत. माऊलीच्या विरहामध्ये जगमित्र नागा रडत असताना विसोबांनी जवळ गेले. विसोबांनी सांगितलं जगमित्र नागांना की नागा,
तुम्ही माझ्यासोबत औंढ्याला चला. नाही म्हटले आता. आणि हे विसोबा खेचर आणि जगमित्र नागा पैठणला परत आले. पण आल्याच्या नंतर एक दिवस मुक्काम केला. जगमित्र नागांचं दुःख पाहून विसोबाला राहवलं नाही आणि विसोबानी पाहिलं. जगमित्र नागांना विनंती केली, महाराज तुम्ही माझ्यासोबत चला, आपण औंढ्याला जाऊ आणि औंढ्यामध्ये आपण वास्तव्य करू, दोघं एकत्रित राहू, ज्याच्यामुळं आपल्या दोघांचं जे माऊलींच्या विषयीचं प्रेम आहे ते दुःख आहे आणि त्या दुःखाचं आपणाला त्या ठिकाणी शमन होईल. आपण चला औंढ्याला. असं म्हटल्यावर जगमित्र नागाने नकार दिला. असो, विसोबा निघून गेले औंढ्याला. आणि मग दुसऱ्या दिवशी पूर्ण सामान भरलं, घरातलं थोडंसं सामान घेतलं, द्रव्य घेतलं आणि जगमित्र नागा आपल्या पत्नीसह पैठण सोडलं. त्यावेळेला पत्नीने विचारलं, महाराज कुठं चाललेत? त्यांनी सांगितलं, माऊली मला सोडून गेले, त्याच्यामुळं आता मी संसारात लक्ष लागत नाही, धंद्यात लक्ष लागत नाही, व्यवसाय उद्यम बुडालेला आहे. आणि या अवस्थेमध्ये देव ज्या ठिकाणी घेऊन जाईल त्या ठिकाणी जायचं. वाऱ्यासारखं जिकडं जाईल तिकडं फिरता येईल, कारण मला माझ्या माऊलींनी वाऱ्यावर सोडलं असं दुःख व्यक्त करत जगमित्र नागा तिथून त्र्यंबकेश्वरला गेले. तिथून परत जगमित्र नागांनी भीमाशंकर करून पंढरपूरला आले आणि पंढरपूरला पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतल्यावर देवाने सांगितलं जगमित्र नागांना की तुम्ही इथून वडवळ सिद्ध नागनाथ आहेत मोहोळ, सद्गुरूची भेट होईल तिथं जा. नागेश सिद्ध आहेत वडवळ सिद्ध नागनाथ, त्यांची भेट घ्या, तुम्हाला अनुग्रह देतील. जगमित्र नागा तिथून आपली पत्नी 2 मुलासहित वडवळला आले. वडवळला आल्याच्या नंतर नागेश सिद्धांनी त्यांना अनुग्रह दिलेला आहे. वडवळ सिद्ध नागनाथ यांनी जगमित्र नागांना अनुग्रह दिला आणि सांगितलं तुम्ही परळी वैजनाथ आहे त्या ठिकाणी स्थिर व्हा, तुम्हाला तिथं साक्षात्कार होतील, ठिकाणी परमात्म्याचं दर्शन होईल, असं म्हणून त्यांना परळी वैजनाथच्या दिशेने पाठवलेलं आहे. जगमित्र नागा यांचा पूर्वार्ध जो आहे तो आपण पाहिलेला अतिशय वैभवशाली संपन्न सुबत्ता होते. जेत संपत्ती आणि दया दोही वसती आली असती ठाया, ते जाण धनंजय विभूती माझी. अशी संताची विभूती, जिथं संपत्ती होती, दया होती. जगमित्र नागांनी अमाप द्रव्य तीर्थयात्रेत खर्च केलं आणि माऊलीच्या संगतीत आल्याच्या नंतर संसारातलं लक्ष उडालं, परमार्थावर लक्ष आलं आणि पारमार्थिक वैभवात प्रपंच बाजूला सुटला. आणि आता तर माऊलींच्या विरोधामध्ये परागंदा होऊन जगमित्र नागा महाराज परळी वैजनाथाच्या दिशेने आल्याच्या नंतर परळीच्या पहाटेचा प्रहर आहे आणि मग सगळ्या सुवासिनी वैद्यनाथाच्या दर्शनात जात आहेत. जात असताना त्यांच्याच पाठीमागे जगमित्र नागा आपली पत्नी आणि 2 मुलासहित वैद्यनाथ मंदिराच्या पूर्व दिशेने आत गाभाऱ्यात प्रवेश केला. आणि ज्यावेळेला त्यांनी पाहिलं जगमित्र नागांनी आत प्रवेश केल्याबरोबर भगवान वैद्यनाथाच्या पिंडीचं शंकराचं दर्शन घेत असताना जगमित्र नागांनी ज्यावेळेला दर्शन घेतलं, जगमित्र नागा हातात पाय आले पांडुरंग परमात्म्याचे, देवा तू इथं. देवाने सांगितलं, वर पाहिलं तर पांडुरंगाची मूर्ती, खाली पाहिलं तर भगवान शंकर. हे दृश्य पाहिल्यावर मन शांत झालं. ज्या विरहाच्या अग्नीमध्ये माऊलींच्या दुःखी झालेले जगमित्र नागा होते ते विसावले आणि त्यांनी मग त्या क्षणाला अभंग केला. सकळ भूषणाचे भूषण कंठी धरा नारायण, शिव मस्तकी धरिला भेद भक्तांचा काढिला. हा अभंग जगमित्र नागांनी केलेला आहे. शिव मस्तकी धरिला भेद भक्तांचा काढिला. साक्षात्कार झाला. हरिहरात्मक एकच आहेत. पांडुरंग परमात्मा आणि भगवान शंकर एक आहेत हा साक्षात्कार झाला. आणि मग स्थिरा आज परळी क्षेत्राला थांबा असा आदेश वैद्यनाथ भगवंताचा आला. कारण वैद्यनाथ हे तीर्थक्षेत्र आहे. परळी वैद्यनाथ हे ज्योतिर्लिंग आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आणि कोणतंही क्षेत्र त्यालाच म्हटलं जातं. ऐका, मी याच्यासाठी सांगत आहे, क्षेत्र त्याला म्हणायचं ज्या ठिकाणी त्या ठिकाणी संताचं वास्तव्य आहे, महात्म्याचं वास्तव्य आहे.
आणि पवित्र अशी गंगा आहे, पवित्र नदी आहे, त्याला क्षेत्र म्हणतात. परळी वैजनाथ सरस्वती नदी आणि त्याच वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी जगमित्र नागा महाराजांसारखे महात्मे आहेत, म्हणून याला तीर्थक्षेत्र म्हणतात. उगी म्हणत नाही, ते क्षेत्र ज्ञानोबराय बोलतात, ते तीर्थ ते क्षेत्र तेची पवित्र भक्ती कथेचे मैत्र जया पुरुषा. हे भक्त चरित्र आहे, कारण भक्त चरित्र तेही प्राणा परवते निवृत्ते, जे भक्त चरित्र ते प्रशंसते. जगमित्र नागा प्रत्येक भक्ताच्या चरित्राला न्याय देत होते, म्हणून त्यांना मैत्र जगमित्र हे नाव प्राप्त, ही पदवी मिळालेली आहे. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. जगमित्र नागांची प्रत्येक अभंगाची रचना पाहिली तर अनेक पौराणिक आख्यानं आहेत, त्या सर्वांना न्याय. या अलक्षित संतांचं चरित्र फार दुर्मिळ आहे आणि श्रवणीय गोड, वैभवशाली संपन्न असणारा काळ आणि विपत्तीचा काळ. पूर्वार्ध वैभवशाली संपन्नता आणि उत्तरार्ध जर पाहिला तर विपत्तीचा काळ आहे. जगमित्र नागांनी विचार केला, पायऱ्या ओलांडून खाली आले, कुठे जावं. पाठीमागे हरिहर तीर्थाकडून स्नान करून पर्वत आहे, त्या पर्वतावर नखीचं देऊळ म्हणतात. अतिशय घनदाट अरण्य, नगनारायण पर्वत असं नाव आहे. त्या ठिकाणी थांबले. भुकेने व्याकुळ झालेले दोन्ही मुलं आहेत. चिमुकल्या मुलांना काय खाऊ घालावं. जगमित्र नागांच्या पुढे प्रश्न पडला. त्या घनदाट झाडीमध्ये जगमित्र नागांनी प्रवेश केला आणि तिथं काहीच मिळत नाही. त्यावेळेला 2 निवडुंगाची फळे आणि कवटाची 4 कवठ जगमित्र नागांना सापडली. ते घेऊन आले, मुलांना खाऊ घातले आणि तिथेच एका दगडावर दगड उशाला डोंगरावर जगमित्र नागांनी रात्र काढलेली आहे. सकाळी उठले, परत खाली उतरले. जगमित्र नागा खाली आले स्नान करायला. पहाटेची वेळ. हरिहर तीर्थ, ज्या ठिकाणी भगवान शंकर आणि भगवान विष्णू यांनी जलक्रीडा केलेली आहे, त्याच्यामुळे त्याचं नाव हरिहर तीर्थ. वैद्यनाथ मंदिराच्या दक्षिण बाजूला जे तीर्थ आहे, नगनारायण पर्वत उतरून खाली आल्यावर, तर त्या ठिकाणी त्या स्त्रिया ज्या आहेत तिथं स्नानाला आल्याच्या नंतर मग काय सुंदर ओव्या गात होत्या. जगमित्र नागाच्या कानावर पडल्या. तर ती ओवी अशी आहे, त्या बोलत होते एकमेकीला, सखो पहा हरिहर तीर्थ किती सुंदर आहे, आणि इथे हे पावलं उमटलेत ना, हे पावलं कशाचे आहेत. दुसरीनं सांगितलं, खरं सांगू सगुणा, हरिहर तीर्थ कशानं ग ओला झाला. हरिहर तीर्थ काठ कशानं ग ओला झाला. गेला. वैद्यनाथाने स्नान केलं हरिहर तीर्थाचं, आणि तिथून मंदिरात प्रवेश करत असताना अशा पाऊल खुणा उमटल्या आणि जटा निथळत, वैद्यनाथाने आपल्या जटा ज्या आहेत त्या अशा निथळत गेल्याचं पाणी पडलेलं आहे. हे ऐकल्यावर जगमित्र नागांना इतका आनंद झाला. काय पवित्र क्षेत्र आहे, याच ठिकाणी थांबावं. वैद्यनाथाचं दर्शन घेतलं आणि मग दुपारची वेळ आहे, माध्यान्ह समयाला मुलांना परत भूक लागली. कुठं जावं. पूर्व दिशेला बटुभैरव म्हणून एक स्थान आहे. परळी वैजनाथाच्या पूर्व दिशेला जगमित्र नागांनी त्या मळा पाहिला. तिथं एका मळ्यात गेल्यावर तिथं एका शेतकऱ्याला विचारलं, दादा मला काम देताल. त्यांनी सांगितलं, अरे बाबा तुला मोबदला नाही द्यायला. दादा मला मोबदला देऊ नका, मी शेतात काम करतो, पण माझ्या मुलांसाठी 2 घास रोटी पाहिजे. त्या शेतकऱ्याने सांगितलं, ठीक आहे, या ठिकाणी दारे धरण्याचं काम करा. आणि मग जगमित्र नागा त्या ठिकाणी त्या शेतीला पाणी देत असताना त्यांनी कपडे काढले
अंगातली बनेल काढली आणि शेतात काम करत असताना दारे धरताना त्या शेतमालकाचं लक्ष जगमित्र नागाकडे गेल्याबरोबर त्यांच्या गळ्यातील अंगावरील यज्ञोपवीत पाहिलं, जानवे पाहिले. पाहिल्याबरोबर तो शेतकरी पळत आला, तो शेतमालक, आणि जगमित्र नागांचे पाय धरले. महाराज, काम करू नका. अरे मला 2 काम करू द्या, काही नाही, एक घास एक रोटी दिली तरी चालेल माझ्या मुलांसाठी. पण त्यांनी सांगितलं तसं नाही, मी तशीच तुम्हाला रोटी देईल, तुम्हाला मोबदला देईल, पण काम करू नका. का? तर तुम्ही ब्राह्मण आहात आणि तुमच्या हातून जर मी काम करून घेतलं तर मी चांडाळ आहे, पापी आहे, म्हणून ब्राह्मणाच्या हाताने माझ्या इथं राबणं माझ्या शेतात शक्य नाही, तुम्ही काम करू नका. जगमित्र नागांनी विचार केला, कष्ट करून खायचं तर ही वेळ काय आली. असो, त्या शेतकऱ्याने मुलांना 2 घास रोटी दिली. जगमित्र नागांनी मग ठरवलं की आता काय करणार, आपण नाथ संप्रदायाचे अनुग्रहित आहेत आणि नाथ संप्रदायामध्ये भिक्षापात्र, कारण वैभवशाली संपन्न असणारा काळ आणि आता विपत्तीचा काळ. विपत्तीच्या वेळेला काय केलं पाहिजे, तर ठीक आहे, भिक्षापात्र गोरक्षनाथांनी घेतलेलं आहे, राजा भर्तृहरीनं घेतलं, सर्व राज्ये जे आहेत त्यांनी संन्यास, गोपीचंद राजा एवढा मोठा, तोही त्या ठिकाणी भिक्षापात्र घेतलं. नाथ संप्रदायाचं प्रतीक आहे म्हणून त्यांनी शेवटी गावात माधुकरी मागायचं ठरवलं आणि आपल्या मुलांचा उदरनिर्वाह कुटुंबाचा अशा प्रकारे जगमित्र नागा करत आहेत. ग्रामात करून भिक्षाटन मिळवणे आणि काही अन्न, जगमित्र नागा गावात जायचे आणि भिक्षाटन करायचे. अशा काही दिवसाचा कालावधी गेल्याच्या नंतर एके दिवशी महाशिवरात्रीची पर्वणी आली आणि एक कीर्तनकार मंदिरामध्ये, वैद्यनाथाच्या नेहमीचे कीर्तनकार पण आले नाही, तर रुसून बसले, अहंकार चढला. आणि मग तिथल्या लोकांनी ठरवलं, महाराज, जगमित्र महाराज, तुम्ही भजन म्हणतात, तुमच्या तोंडामध्ये सतत नामचिंतन आहे, कीर्तन करा. जगमित्र नागांनी कीर्तन केलं आणि मग तेव्हापासून जगमित्र नागांची ख्याती सुरू झाली. परळीच्या पंचक्रोशीमध्ये धर्मापुरी असो, पुच्छ म्हणजे पूस नावाचं गाव असो, इकडे पश्चिमेला तपोवन असो, महाविष्णू शेळगाव असो, परळीच्या पंचक्रोशीमध्ये जगमित्र नागांचे कीर्तनाची रेलचेल झाली आणि प्रचलित जगमित्र नागा प्रख्यात झाले. पण याच गावातील, परळीतील काही महाभागांना, काही पंडित शास्त्री जे होते, या लोकांना जगमित्र नागांचं जे वैभव आहे ते खूपच होतं. माझं बोलणं थोडंसं कडवट वाटेल. पारमार्थिक माणसाचा द्वेष नास्तिक लोक करत नाहीत, चुकीचं आहे, अजिबात करत नाहीत. पारमार्थिक लोकांना त्रास आणि द्वेष कोणी देत असेल, फक्त परमार्थातीलच लोक देतात, इतरात ते सामर्थ्य नाही. नास्तिक लोक बाजूला निघून जातील, पण पारमार्थिक लोकच एकमेकाचा द्वेष करतात, हे वास्तव आहे. तसंच जगमित्र नागांच्या बाबतीत घडलं. परळीतील काही लोकांना ते आवडलं नाही की जगमित्र नागांची कीर्ती वाढत आहे, कीर्तनामध्ये वैभव मिळत आहे, आणि म्हणून जगमित्र नागा महाराजांनी एक झोपडी केलेली होती छोटीशी. ती कुटिया करून, ती झोपडी करून, आता जे जगमित्र नागांची समाधीचं मंदिर आहे त्याच ठिकाणी कुटिया होती. वैद्यनाथ मंदिराच्या पश्चिम बाजूने वायव्य दिशेला जिथे जगमित्र नागांचं मंदिर आहे त्याच ठिकाणी पूर्वी झोपडी, घनदाट अरण्य, आणि तिथं वास्तव्याला असताना जगमित्र नागा महाराज कीर्तनाला गेलेले लक्ष ठेवलं आणि रात्री कीर्तन करून उशिरा जगमित्र नागा महाराज आलेले पाहिल्याबरोबर काही दुष्ट लोकांना लावून दिलेलं होतं, काही दुर्जनाला, खल प्रवृत्तीच्या लोकांनी, पारमार्थिकच लोकांनी जगमित्र नागांचा द्वेष सुरू केला आणि चांडाळ लोकांना त्यांनी काही म्हणजे सांगितलं की तुम्ही एवढं काम करायचं की जगमित्र नागा आगीच्या भक्ष्यस्थानी पडले पाहिजेत. मग रात्रीची वेळ आहे, जगमित्र नागा कीर्तन करून आल्यावर थकून गेलेले होते आणि रात्री नेमकी त्यांना डोळा लागण्यास आणि जगमित्र नागांच्या झोपडीला अग्नी लावून दिला. दुर्जनाने अग्नी लावून दिल्याच्या नंतर अग्नी पेटला, प्रज्वलित झाला. झोपडीला जळायला किती वेळ लागतो. चौकडून अग्नी जळत असताना जगमित्र नागांना त्यांच्या पत्नीनं जागे केलं, मालक उठा, अग्नी लागला, चौकडून अग्नी लागला. त्यावेळेला जगमित्र नागाने सांगितलं, नाही, आपण कुठं जायचं, पांडुरंगाचा धावा करा, देवाचं नाव घ्या, भजन करा, असं मुलांना सांगितलं, पत्नीला सांगितलं. आणि त्याच झोपडीत
जगमित्र नागा बसून देवाचा धावा करू लागले. अग्नी जाळी तरी नजळे प्रल्हादू हृदय देव की बाळू म्हणून या. अग्नी जाळी तरी नजळे सीता व बिभीषणाचे घर. कारण प्रभू रामचंद्राचा धावा केला असा प्रत्येक ठिकाण म्हणजे त्यांनी प्रल्हादाचं उदाहरण दिलं, सीतेचं उदाहरण दिलं, बिभीषणाचं उदाहरण दिलं. अग्नी जाळी तरी नजळती गोपाळू हृदय देव की बाळू म्हणून या, असं प्रत्येक म्हणजे उदाहरण देऊन जगमित्र नागाने सांगितलं या सर्वांचं रक्षण केलं ना, प्रत्येकाला सांभाळलंस ना तू. मग माझ्या घराला अग्नी लागल्याच्या नंतर मी पळून जायचं हे कसं शक्य आहे? हे शक्य आहे का देवा? आणि देवाचं भजन आनंदानं करू लागले. चौकडून झोपडी जळत आहे, 2 चिमुकले मुलं आहेत, पत्नी घाबरलेली आहे, पण जगमित्र नागाने भजन सोडलेलं नाही. सातत्यानं देवाचं नामचिंतन चालू आहे. अशा अवस्थेमध्ये देवाला भक्ताचं कोडं पडतं. काय केलं असेल त्या क्षणाला? त्यांनी सांगितलं अग्नी जाळी तरी न जळे प्रल्हादू. प्रल्हादाचं रक्षण केलं ना, सीतेचं रक्षण केलं, माझंही रक्षण झालं पाहिजे. आणि म्हणून जगमित्र नागा शेवटी म्हटले अग्नी जाळी तरी न जळे जगमित्राचे घर नाही जळालं. का? तर शेवटी देवाने सांभाळलं. आणि स्वतः पांडुरंग परमात्म्याने पूर्ण कोळसे होऊन गेले, राख होऊन त्या झोपडीची झाली. पण जगमित्र नागाला, त्यांच्या दोन्ही मुलांना आणि जगमित्र नागा महाराजांच्या पत्नीला कुठेही आच किंवा अग्नी पोळला किंवा जखम झाली, इजा झाली असा प्रकार घडला नाही. सुरक्षित भजन करत बसलेले ह्या दुर्जनांनी सकाळी येऊन पाहिलं, म्हणजे जगमित्र नागा आता जळून मेले असतील. ज्यांनी लावून दिलं ते लोक आले बघायला. तर जगमित्र नागा जसेला तसे भजन करत आहेत. झोपडी जळून झोपडीच्या त्या ठिकाणी राख झालेली आहे, कोळसे झाले. हा चमत्कार पाहिला, लोक पळत आले, अरे साधू महात्मा आहे, याची झोपडी कोणी जाळली. गावात चर्चा झाली आणि लोकांनी मग काही सज्जन लोक होते या क्षेत्रावर, ते सर्व एकत्रित आले. जगमित्र नागा महाराजांना एकत्रित येऊन त्या लोकांनी सांगितलं, ग्रामवासी एकत्रित आले, महाराज तुम्हाला एक साहूर भूमी तुम्हाला दान देत आहोत, एक जमीन. ही जमीन तुम्ही कसायची आणि तुमचा उदरनिर्वाह करायचा. 120 बिघा जमीन जगमित्र नागा, एक चाहूर त्या काळातलं माप आहे, परिमाण आहे. त्या पद्धतीनं जगमित्र नागांना ती दान दिली. देत असताना जगमित्र नागाने नकार घेतला, मी घेणार नाही. का? याचं काय करायचं मला, मी माझं सोडून सर्व आलो आणि या जमिनीला काय करायचं? त्यांनी सांगितलं महाराज तुमचा उदरनिर्वाहाचं सोडा, पण या पैशात तुम्ही जमिनी कसू नका. आम्ही जमीन वाहतो, तुम्ही त्या जमिनीच्या उत्पन्नातून तुमचा उदरनिर्वाह करा. जगमित्र नागाने नकार दिला, तरी लोकांनी जगमित्र नागा महाराजांच्या नावानं ती पत्रिका तयार केली आणि इनामपत्र तयार करून जगमित्र नागांना दान दिलं. असो, जगमित्र नागांना ही जमीन दान दिली, पण जगमित्र नागा महाराजांनी त्या आलेल्या उत्पन्नातून आज जो प्रचलित गोकुळ अष्टमीचा सप्ताह होतो आहे पारंपरिक रूढी परंपरेनं, तो सप्ताह जगमित्र नागा महाराजांनी सुरू केलेला आहे. त्या उत्पन्नातून शेतीच्या महाराजांनी तोच पूर्ण आलेला जो भाग आहे तिथेही प्रपंचापेक्षा परमार्थाला वेच केलेला आहे. जगमित्र नागांची कीर्ती वाढली, दिगंत कीर्ती झाली. आणि एके दिवशी असं घडलं की अचानक एक यवन अंमलदार सरदार आला आणि त्यानं पाहिलं, एक दप्तर उकलायला सुरुवात केलं. कोणी कोणी शेत सारा भरला, कोणाची बाकी आहे हे शोध करत असताना एक यवन सरदार परळी क्षेत्रावर आला आणि चौकीत बसला आणि त्याने पाहिलं, दप्तर चाळत असताना महसूल दप्तर चाळत असताना त्याच्या असं लक्षात आलं की एका जमिनीचा शेतसारा भरला गेला नाही, महसूल भरला नाही. आणि तो लगेच खडबडून जागा झाला. दूतांना सांगितलं, कोण हा जगमित्र? अरे या जमिनीची शेतसारा किती दिवस झाला भरला नाही, बोलवा त्याला. लोक म्हणले महाराज त्याच्या नादी लागू नका, ते साधू आहेत, ते संत आहेत. हा यवन सरदार इतका उन्मत्त झालेला होता, कशाचा जगमित्र, कोण संत काय? अरे आमचं तो महसूल भरायचं राहिलं, शेतसारा भरला पाहिजे, बोलवा त्याला. झालं, बोलवलं. लोक विनंती करत होते, नका महाराज, संताला त्रास देऊ नका, तो जगमित्र. कशाचा जगमित्र? बोलवलं, आले. जगमित्र नागा महाराज आले. का हो म्हणे तुम्ही शेतसारा भरला नाही? महाराजांनी हात जोडले आणि सांगितलं की माझा या व्यवहाराशी कधीही संबंध आला नाही.
गावातल्या लोकांना मी नको म्हणत होतो, ही जमीन दिली पण मी कधी शेतात जात नाही. अरे तुम्ही जगमित्र म्हणे ना. मग जगाचे मित्र. हसला उपहासानं तो यौवन सरदार जो आहे अंमलदार, तो हसला आणि तो उपहासानं कुत्सित भावनेनं म्हटला, तुम्ही जगाचे मित्र, जगमित्र, बरं मग आता काय करा, माझ्या मुलीचं लग्न आहे, त्या लग्नासाठी एक देव प्रतिष्ठा करण्यासाठी वाघाचं दैवत आहे आमच्याकडे, वाघच लागतो, आणि मुलीच्या विवाहासाठी व्याघ्र दैवत पाहिजे, तुम्ही घेऊन येता का? जगमित्र नागाने हात जोडले. हो आणतो म्हटले. कधी आज? हो आत्ता जातो म्हणे. अरण्यात जगमित्र नागा निघाले. जात असताना दक्षिण दिशेला जाऊ लागले. दक्षिण दिशेला जात असताना घनदाट अरण्य, निबिड अरण्यात एक म्हातारं बसलेलं होतं. त्या म्हाताराने सांगितलं, जगमित्र नागा महाराज तुम्ही कुठं चालले? अहो जाऊ नका, तो वाघ इकडं हिंस्र श्वापद तुम्हाला खाऊन टाकतील. अहो असं नाही. जगमित्रांनी सांगितलं, माझा सरदार मित्र आहे, त्याच्या मुलीचं लग्न आहे, वाघाचं दैवत पाहिजे, मी वाघ आणायला चाललो. जाऊ नका, तो तुमचा कशाचा मित्र? तो मित्र नाही, तो शत्रू आहे. तो तुमचं छळण करतो आहे, तुम्हाला त्रास देण्याच्या उद्देशानं, तुम्हाला हिंस्र श्वापदानं खाऊन टाकावं या वाईट हेतूनं त्यांनी इकडे पाठवलं. जगमित्र नागाने सांगितलं, माझ्या मित्राबद्दल माघारी सुद्धा मी वाईट बोललेलं ऐकून घेणार नाही. असं म्हणून जगमित्र नागांनी अरण्यात प्रवेश केला. घनदाट अरण्यात गेले. नंदागोळ नावाचं गाव आहे, ते ओलांडून पलीकडे पुसच्या जवळ पद्मावती क्षेत्राच्या अलीकडे एक डोंगर आहे. त्या डोंगर माथ्यावर गेल्याबरोबर एका जाळीतून वाघानं डरकाळी फोडली. तो वाघ धावत आला. जगमित्र नागांनी त्या वाघाला लगेच असं अंगावरलं उपरीय वस्त्र जे आहे ते उपरणं त्याला गुंडाळलं, बांधलं त्याच्या गळ्याला आणि त्या वाघाला धरून आले. तो वाघ पाठीमागे येत आहे. जगमित्र नागा त्याच्या पुढं चालत आहेत. वाघ पाठीमागे धरून आणलेला आहे. येत असताना जे गोवळ आहेत त्या सर्व गोपाळांनी पाहिलं. जे गायी वगैरे सांभाळत होते ते अरण्यातले पळत आले. जगमित्र नागाने वाघ धरून आणला. गावात वार्ता पसरली. प्रत्येकाने गावातील दरवाजे खिडक्या बंद करून टाकले. गावातील वेशीचा दरवाजा, जे आंबवेश आहे, परळीला 3 वेशी होत्या. प्राचीन परळीचा इतिहास सांगतो. प्राचीन परळी सरस्वती नदीच्या खालीच आणि काळरात्री देवीचा परिसर ही प्राचीन परळीची ओळख. त्या परळीला 3 वेस होती. एक आंबेजोगाईला जाणारे आंबेवेस, घाटनांदूरकडे जाणारे नांदूरवेस आणि उखळीकडे जाणारी उखळवेस. 3 वेशीचा परिसर असणारा. तर आंबेजोगाईकडून येणारी जी आंबेवेस आहे किंवा अंबाजोगाईला जाणारी जी वेस आहे, ते आंबवेस, तो जो प्रवेशद्वार आहे गावाची, वेसच लावून घेतली. जगमित्र नागा वाघ घेऊन येत आहेत आणि हा विघ्न आलं असं म्हणून लोकांनी दरवाजे बंद केले. पण त्या वाघाने वेशीचा दरवाजा पाडला आणि जो सरकार ज्या ठिकाणी हे सुभेदार होता ज्या वाड्यामध्ये, त्या वाड्याला त्या लात मारली आणि लात मारल्याबरोबर ज्या सुभेदाराने दरवाजा लावून आत बसलेला होता घाबरून, त्यालाही वार्ता कळालेली होती. पण दरवाजा पाडला आणि पाडल्याबरोबर आत वाघाने प्रवेश केला. डरकाळी फोडली आणि पत्नी ओरडू लागली सुभेदाराची, तुमच्यामुळे हे संकट आलं, तुम्ही बाहेर व्हा, तुमच्यामुळं हा वाघ आला, आता माझ्या मुलांना खाईल, तुम्हाला खाल्लं तर खाऊ द्या, पण आता तुम्हीच संकट ओढवलेलं आहे, साधूची छळना केली. असं म्हणून त्या सुभेदाराला बाहेर पाठवलं. सुभेदाराला हात जोडले. त्यावेळेला वाघ अंगावर धावत आहे. जगमित्र नागांनी त्या वाघाला आकळलेला आहे. तो सुभेदार शरणांगती पत्करली. तमेव शरणं गच्छ. सर्व भावानं शरण आला, साधूच्या चरणाला लागला. महाराज जगमित्र नागा महाराज, खरंच तुम्ही पराक्रमी आहात, तुमचं नाव जगमित्र आहे, माझ्याकडून चूक झाली, अपराध झाला, करा क्षमा अपराध. महाराज तुम्ही शुद्ध, माझ्याकडून चूक झाली आणि म्हणून माफी मागितली. त्यावेळेला तो वाघ शांत झाला आणि मग वाघाला चला परत म्हणून जगमित्रांनी सांगितलं सुभेदारांना, हा तुमचा वाघाचं दैवत आहे आणि ते तुमच्या मुलीचं लग्न उरका. त्याने सांगितलं, मी तुमची खरंच उपहासानं या ठिकाणी मस्करी करण्याचा प्रयत्न केला, त्याचा परिपाक
माझ्याकडून साधूची अवहेलना झालेली आहे असं म्हटल्यावर मग तो वाघ परत नेला आणि जिथून आणला होता जगमित्र नागाने तिथं नेऊन सोडला. जात असताना जिथे विसावा घेतला तिथे एक पाऊतका मंदिर माझ्याच हाताने आता परवा प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. आणि त्याच्यानंतर विठोबाच्या टोंगीलाही एक मंदिर झालं. ज्यावेळेला हे चरित्राचं मी संशोधन केलं, चरित्र प्रकाशित केलं, त्याच्यानंतर विठोबाच्या टोंगीला जिथून वाघ धरून आणला तिथंच नेऊन सोडला. त्या ठिकाणी आता मंदिर झालेलं आहे पांडुरंग परमात्म्याचं. वाघ तिथं सोडल्याबरोबर तो वाघ ज्यावेळेला तिथं नेऊन सोडला तर त्या वाघाला सोडल्याबरोबर आतून पांडुरंग परमात्म्यानं दर्शन दिलं. वाघ नव्हताच, स्वतः पांडुरंग परमात्मा आलेले होते. आणि मग त्याला पाहिलं. व्याघ्ररूपी असे माझा नारायण अशी प्रतिज्ञा करून जगमित्र नाग अरण्यात गेलेले होते. खरंच नारायण वाघाच्या रूपानं आले आणि मग दर्शन झालं. पाहिलं तर ते जगमित्र नागाने अभंग केला. भक्ताची काजा रूप धरिले सहजा, वैजयंती कुंडलमाला, पितांबर घन सावळा, शंखचक्र पद्मगदा, कौस्तुभ शोभतसे गोविंदा. हा वस्त्रभूषण अलंकार जगमित्र नागाचा दातार. हा अभंग जगमित्र नागाने त्या वाघाच्या रूपातून ज्यावेळेला पांडुरंग परमात्मा बाहेर प्रगटले आणि चतुर्भुज मूर्ती समोर उभा राहिल्याबरोबर हा अभंग केला. शंखचक्र पद्मगदा, कौस्तुभ शोभत असे गोविंदा. हा परमात्मा अतिशय गोड आहे. तो पाहिला भक्त काज काय वारी आहे. जगमित्र नागांचं चरित्र अनेक पद्धतीनं मला पुढं नेता आलं असतं, परंतु मी समाधीच्या प्रसंगाकडे एका छोट्याशा प्रसंगात आपण पाहू आणि चरित्राला पूर्णविराम देऊ. कारण चरित्र फार मोठं आहे. संताचं चरित्र एका फुटक्या म्हणजे अल्प तोंडाने अशक्य आहे आणि मर्यादित वेळ आहे. जगमित्र नागा महाराजांच्या ज्या वेळेला हे चरित्र कीर्ती पसरली, पण तात्कालीन जेवढे संत होते त्या सर्वांच्या समाध्या झाल्या. माऊलींची समाधी झालेलीच होती, निवृत्तीनाथांची झाली, मुक्ताईंची समाधी झाली, त्याच्यानंतर सोपानदेवांनी समाधी घेतली. आणि अशा अवस्थेमध्ये जगमित्र नागा ज्या वेळेला अतिशय दुःख करत आहेत, त्यांनाही विरह निर्माण झाला. ओढ लागली की पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घ्यावं. आणि मग पांडुरंगाच्या दर्शनात जायची इच्छा वारीजवळ आली, पण ज्या वेळेला तनुत्याग करायची वेळ आलेली आहे. कारण शरीर म्हणजे वार्धक्यानं थकलेलं आहे. जगमित्र नागांनाही कळालं, सूचना मिळाली की आता आपणाला समाधीचा प्रसंग आहे. त्यावेळेला जगमित्र नागा कासवेल झालेले. त्यांनी विचार केला, प्रत्येक वारकऱ्याला जाणाऱ्या 15 दिवसापासून सांगत होते, देवाला सांगा. जगमित्र नागाने आठवण केली, देवाला सांगा मी थकलोय, पांडुरंगाला सांगा एवढी आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी सांगा काकुळती. अनाथ अपराधी पतित आगळा, नका पाया वेगळा करू मज, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी सांगा काकुळती. या पद्धतीनं प्रत्येक वारकऱ्याजवळ ते निरोप देत होते. नवमीपासूनच त्यांना जगमित्र नाग कार्तिक शुद्ध एकादशी शक्य 1152चा काळ आहे, 1252चा काळ आहे. जगमित्र नागांना त्यावेळेला समाधीचा प्रसंग आहे आणि जगमित्र नाग अतिशय दुःख करू लागले. शेवटी दशमी उजाडली. जगमित्र नागा देवाचा धावा करत आहेत. कासावीस झाले, प्राण कंठात आलेला आहे. एकादशीच्या दिवशीही जगमित्र नागा अतिशय दुःखी झाले, पण विचार केला देव भक्तांच्या मेळ्यात असेल, आता तो समाधीला येणार नाहीत आणि माझा तर प्राण कंठात आला. मी प्राण धारण केला देवासाठी, देवाने इथं यावं, देव माझ्या जवळ असावे, देवाची मला भेट घेता आली नाही, पण आता मला देव पाहिजेत असं म्हणून चिंतन करू लागले. रात्रंदिवस देवासाठी टाहो फोडू लागले. शेवटी असं म्हणतात की द्वादशीचा प्रसंग आहे, उजाडला, द्वादशीचा दिवस उजाडला आणि मग पांडुरंग परमात्म्याचा धावा करू लागले. त्यांनी एक अभंग केला. जगमित्र नागांचा निर्वाणीचा अभंग आहे. इथं प्रसादाचा अभंग म्हणून म्हटलं जातं, पण निर्वाण प्रसंगात महाप्रसाद ताटीचा, विडा आपुले हातीचा. ताटीचा म्हणजे शेजेचा प्रसाद. द्वादशीला शेज, क्षीरापतीचा जसं आपण म्हणतो तसं शेजेचा. महाप्रसाद ताटीचा, विडा आपुले हातीचा, इतके झडकरी पाठवावे, नाहीतर बळीया होणे राहावे. जगमित्र नागा म्हणाले, देवा महाप्रसाद तुमच्या ताटातील शेजेचा तो मला आणून द्या. विडा आपुले हातीचा, त्रयोदश गुणी विडा
तो तुमच्या हातातला तोही मला द्या. महाप्रसाद ताटीचा विडा आपुल्या हातीचा इतके झडकरी पाठवावे, हे उपचार माझ्यासाठी घेऊन या, नाहीतर बळीया होऊन राहावे. नाहीतर मग तुम्ही बळीवंत आहात, षडगुण ऐश्वर्य संपन्न, गॉड इज मायटी, तुम्ही सर्व शक्तिमान आहात, तुम्ही बळीवंत, बळीयाचे बळीवंत आहात, तुमच्या इतका मोठा कोणी नाही. असं म्हणू लागल्यावर जगमित्र नागांनी पुन्हा सांगितलं, तीर्थ चरणीचे शीतळ आणि कंठी तुळशी माळ. देवा, तुमच्या चरणाचं तीर्थ मला पाहिजे. हो, मला प्राण कंठात आला. तुमच्या चरणाचं तीर्थ शीतळ आहे ते मला द्या. तुमच्या कंठातील तुळशीची माळ मला द्या. हे उपचार पाहिजेत, हे आभूषण पाहिजेत, कंठी तुळशी माळ हे सगळं पाहिजे. एवढ्यावर थांबले नाही. त्यांनी सांगितलं, इतके धडकरी पाठवावे, नाहीतर बळीया होऊन राहावे. देवा, देत असेल द्या, नाहीतर तुम्ही बलवान आहात, तुम्ही तुमच्या घरचे मोठे, पण एवढं मला दिलं पाहिजे, ही माझ्या आग्रहाची मागणी आहे. देवाकडे आळ मागितली. पुन्हा सांगितलं जगमित्र नागांनी, महाराज देवा, मला द्यायचंच असेल तर एक करा. चुवा चंदन केशराचा, झगा आपुल्या अंगीचा. हा चुवा आहे, अंगाला लावायचा चुवा, असा दुमडून लावतात. तो चंदनाचा किस त्याचा गोळा केलेला तो दुमडून लावतात. पांडुरंग परमात्म्याचा जे गुगल आकाराचा आहे तो चुवा. तर तुमचा चुवा जो आहे तो मला द्या, तो उपचार मला द्या. चुवा चंदन केशरीचा, केशरी रंगाचा तो मला द्या. चुवा चंदन केशराचा, झगा पुढे अंगीचा, तुम्ही जे अंगरखा घालतात ना अंगातला, तो मला परिधान करायला द्या. कारण मला तुमच्यासारखं व्हायचंय. स्वरूपता, तुमच्या रूपासारखं मला रूप पाहिजे. ही मुक्तीची एक अवस्था आहे. जगमित्र नागा ध्यान करू लागले देवाचं. प्राण कंठात आलेला आहे. काय करावं, काय करावं, काय करावं, देव येत नाहीत. अनेक जणांजवळ निरोप दिला, इतके झडकरी पाठवावे, लवकर पाठवा, त्वरित लवकर इतके झडकरी पाठवावे, नाहीतर बळीया होऊन राहावे, नाहीतर तुम्ही तुमचे बलवान आहात. असं निर्वाणीचं बोल लागले. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, विणवी जगमित्र नागा, जाऊन विठोबाला सांगा. अरे कोणीतरी जाऊन सांगा रे देवाला, जगमित्र नागा कासावीस झाले, प्राण कंठात आला. आता भक्ताचं ऋणैकपण देखुनी तयाच्या तनु त्यागी परिचर्या करी. ज्ञानेश्वरीमध्ये बोलतात, तनु त्यागी परिचर्या करी. देव स्वतः परिचर्या करतात, सेवा करतात. ज्या वेळेला आपल्या भक्ताचं तनुत्याग होतो, देहत्याग करायची वेळ येते, त्यावेळेला पांडुरंग परमात्मा स्वतःच्या अंगाने सेवा करतात. रुक्मिणीला सांगितलं, चला लवकर जगन्माते, चला चला लवकर चला, खा तुमचा लाडका लेक आठवण काढत आहे. लगेच गरुडाला तयार व्हायला सांगितलं. जगमित्र नागांसाठी पांडुरंग परमात्म्यानं रुक्मिणी मातेला सोबत घेतलं. सगळे उपचार घेतले. काय उपचार घेतले? ताटीचा प्रसाद घेतला, चंदन चुवा घेतलेला आहे, तुळशीची माळ आपल्या अंगातली घेतली, झगा अंगारका तिथे सगळे उपचार काढून बाजूला घेतले, चरणाचं तीर्थ हे सर्व घेतलं आणि जगमित्र नागांसाठी भक्ताची आत्तनु त्यागी परिचर्या करी. पांडुरंग परमात्मा जगमित्र नागासाठी गरुडावर बसून रुक्मिणी मातेसहित परळी वैजनाथकडे आलेले आहेत. आल्याच्या नंतर जिथे जगमित्र नागांची समाधी आहे, आता जे मंदिर आहे त्याच ठिकाणी झोपडी. गरुडावर बैसुनी माझा पिवळा पितांबर शेला, कैचा गगनी झळकला, आणि गरुडावर बैसुनी माझा कैवारी आला. जगमित्र नागांसाठी पांडुरंग परमात्मा गरुडावर स्वारी येत आहे. वैद्यनाथ भगवंताला कळाल्या बरोबर वैद्यनाथ भगवंताने नंदिकेश्वरला सांगितलं. वैद्यनाथ भगवंताची 3 नंदी आहेत, सकाळी एक फिरायचं, दुपारी एक आणि संध्याकाळी एक. नंदिकेश्वरला सांगितलं, चला पांडुरंग परमात्मा जर इथं परळीला येत आहेत, आपण स्वागताला जायचंय. भक्त आपला जो लाडका जगमित्र आहे याच्या समाधीचा प्रसंग आहे. पार्वती माता आदिमाया शक्ती तिलाही सोबत घेतलं, नंदीला सोबत घेतलं आणि जगमित्र नागाच्या कुटियाकडे वैद्यनाथ भगवान स्वागताला आलेले आहेत. तिकडून गरुडावरून स्वारी उतरली. वैद्यनाथ भगवंताने स्वागत केलं. हरी आणि हर, पार्वती माता
आणि रुक्मिणी माता, रुक्मिणीचा लाडका भक्त जगमित्र नागा आहे. कारण आई बहु कृपावंत, विश्वजनासी पोषित, दिव्य वस्त्रे कुंकुम ल्याले, रत्नाभरणे ती शोभली. किती सुंदर अभंग जगमित्र नागा करत होते आपल्या आई रुक्मिणी मातेबद्दल. रुक्मिणी मातेला फार प्रेम, लाडका भक्त आज समाधी घेत आहे. जवळ आले पांडुरंग परमात्म्याने जगमित्र नागांची जे शिरकमळ आहे मस्तक उचलून डोकं आपल्या मांडीवर घेतलं आणि रुक्मिणीला जवळ बोलवलं. रुक्मिणी मातेने स्वतः आणलेले उपचार आहेत. तीर्थचरणीचे शीतळ, पांडुरंग परमात्म्याच्या चरणाचं चरण तीर्थ रुक्मिणी मातेने स्वतः भगवंतांनी दोघांनीही जगमित्र नागांना दिलेलं आहे. तुळशीची माळ दिली, कंठातले त्यांच्या जगमित्र नागाच्या गळ्यात टाकले, अंगारका परिधान केला. रुक्मिणी मातेने सांगितलं हा देवाचं झगा आहे, देवाच्या अंगातला काढला हे तुम्ही घाला. जगमित्र नागाला तो परिधान केला. चंदन जो चुवा आहे चंदनाचा तो लेप केला. जगमित्र नागा अतिशय गोड गोजीर रूप दिसत आहे. सोजवळ असणारा चेहरा जगमित्र नागांचा, साधू वृत्ती, पण आज तनुत्याग करत असताना कोमल नाजूक असं अंतकरण ज्या साधूचं आहे, मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त आणि त्यांची तणूही तशी नवनीता समान असो. जगमित्र नागा ज्याला समाधी घेत आहेत, भगवान वैद्यनाथांनी हरिहर तीर्थाचं तीर्थ वैद्यनाथाला त्या ठिकाणी पवित्र स्नान घालून परत समाधीला स्वतः पार्वती माता आहेत त्यांनी समाधी दिलेली आहे. असो जगमित्र नागा महाराजांच्या समाधीला भगवान शंकर, रुक्मिणी माता, स्वतः नंदिकेश्वर आणि पांडुरंग परमात्मा, गरुड आणि रुक्मिणी माता या तिघांनीही त्या ठिकाणी येऊन समाधी दिलेली आहे. असो ऐका, जेथ वाचा विसावे ती साधू कथा, जिथं आपल्या वाचेला विसावा मिळतो ती साधूची कथा आहे. असो संतांचे चरित्र अनुकरणीय आहेत असं म्हटलेलं आहे, परंतु अरे माझी वेळ संपलेली आहे, मर्यादित वेळ आहे. तेही प्राणापुरते आवडती मज निवृत्ती, जे भक्त चरित्राचे प्रशंसती, जे भक्त चरित्राची प्रशंसा करतात, असं हे आषाढी कार्तिकी वारकरी महामंडळ जे आहे जबलपूर मध्य प्रदेश हे सातत्याने उपक्रम करत आहेत. मला अतिशय आनंद झालेला आहे. माझे मित्र आहेत संतोष गोडबोले, अतिशय नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. वेगवेगळ्या संतांचे चरित्र पुढे यावेत हा त्यांचा अट्टहास आहे. त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. त्यांच्या उपक्रमाला हार्दिक शुभेच्छा. पण जाता जाता एकच म्हणेल की संत चरित्र हे आजच्या काळामध्ये प्रत्येकाला अनुकरणीय आहेत, त्या पद्धतीने अतिशय छान आहेत. सर्वांनी त्याचं अनुकरण करावं आणि संत चरित्र लोकांच्या समोर यावेत, प्रकाशित व्हावेत. त्यांचं जे अभंग रचना आहे त्या पद्धतीनं त्या संताची जी नष्ट झालेली आहे, नष्टप्राय होत आहे. आजही माझ्याकडे अनेक संतांचे अभंग जे अलीकडच्या 100 वर्षाच्या गाथेमध्ये कुठेही प्रकाशित नाहीत, ते आजही माझ्याजवळ आहेत. कोणी दानशूर व्यक्ती असतील तर 100% मदत करा. तुम्हाला त्यात अनेक संतांचे, सावता महाराज असोत, गोरोबा काका असोत, या प्रत्येकाचे 40 अभंग आजही माझ्याकडे उपलब्ध आहेत, ते प्रकाशित करता येतील. आणि जर हे काम नाही केलं तर ते पाप आम्हाला सर्वांच्या माथी बसेल. म्हणून हे सर्वांनी उदार अंतकरणाने हेतूने याचा विचार करावा. आणि मी सर्वांना विनंती करतो की असंच तुमचं प्रेम संत वाङ्मयावर अव्याहतपणे राहो हीच प्रार्थना करतो. रामकृष्ण हरी सप्रेम. जय हरी. सर्वांना ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. जय हरी.